अधिवेशनाचा पहिलाच दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलाच गाजला। विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली। धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली। दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाल्याचीही माहिती आहे। धनंजय मुंडेंच्या भेटीआधी सुरेश धस यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली होती। अधिवेशनाचा पहिला दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने गाजला। धनंजय मुंडे फडणवीस भेट आणि विरोधकांच्या घोषणांनी विधान भवनाचं वातावरण तापलं। धनंजय मुंडेंच्या भेटीआधी सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विधान भवनाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंच्या राजीनाम्याच्या हालचाली वाढल्या। वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाही, ते सरेंडर होताना ज्या VIP पद्धतीने सरेंडर होतात आणि खुद स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी हे म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहे। आज सुद्धा आम्ही तीच मागणी करतोय आणि त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल स्पष्टता दिलेली आहे की माननीय धनंजय मुंडे साहेबांचा या विषयामध्ये रोल नाही आहे, तर त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता काय आहे? CM साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील, मला वाटतं त्यामुळे मला वाटतं असं अजिबात समजण्याचं कारण नाही। सगळ्यांची ते चर्चा करतायत, बोलतायत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते आहे। मला बेल्स पॅलिसीज झालं, मला बेल्स पॅलिसीज झालं। धनंजय मुंडेला नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी मागेच दिला असता, ते देत नाहीयेत। बाबतचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील, उपमुख्यमंत्री घेतील आणि मला काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्न नाही। हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय, वाल्मिक कराडच आरोपी आहे, माझा खास माणूस आहे असं कोण म्हणालं होतं? मग नैतिकता आहे की नाही? मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की चौकशीमध्ये तथ्य असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही, तर आपण वेट अँड वॉच। परवा जे चार्जशीट आपल्या पुढे आले त्यानंतर तर राजीनामा सोडाच बडतर्फ करायला हवं होतं धनंजय मुंडे यांना। आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का। देवेंद्र भाऊ सोबत भेटीसाठी घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे राजीनामा आणि हेच अधिवेशनमध्ये 100% होणारे म्हणजे होणार। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार असल्याचा दावा केला होता। त्यामुळे राजीनामा होणार का? विरोधक मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल किती आक्रमक भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।